नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज माझा भाऊ बनवत आहे आमच्यासाठी स्पेशल पनीर भुर्जी हॉटेल स्टाईल सारखी। आणि त्यासाठी घेतला आहे मिरची, लसूण, कांदा आणि टोमॅटो सर्व बारीक चिरून घेतलेला आहे आणि पनीर किसून घेतलेला आहे छान। आणि एक पेस्ट बनवली आहे त्याने की याच्यामध्ये कांदा, शेंगदाणे, काजू, शेंगदाणे आणि कांदा दळून घेतलेला आहे, सर्व कच्चंच दळलेलं आहे। आता एक साईडला तेल तापत ठेवलेलं आहे। छान तेल तापलं की त्यामध्ये जिरं, मोहरी, त्यानंतर मिरची, लसूण आणि कांदा छान फ्राय होऊ द्यायचा। मला आयतं जेवण मिळणार आहे त्यामुळे मला खूप छान वाटत आहे। सो छान कांदा ते फ्राय होऊ द्यायचं। आणि आपल्या घरात जे जे मसाले असतील ते आपण वापरू शकतो, आपल्याला जसं हवं तिखट त्याप्रमाणे। लाल मसाला, गरम मसाला, धने पावडर हे सर्व टाकून घ्यायचं आणि टमाटाही टाकून घ्यायचा। छानपैकी परतून घ्यायचा मसाला पण। कलर तुम्ही बघू शकता खूप छान आला आहे। हा घरचाच मसाला मी वापरलेला आहे। आणि छान मसाले परतले की ती पेस्ट जी बनवलेली होती ती सर्व टाकून घ्यायची आणि ही पेस्ट पण छान शिजू द्यायची, कारण हे सर्व कच्चं दळलेलं आहे त्यामुळे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला छान फ्राय होऊ द्यायचं। मस्त असा खमंग वास सुटलेला आहे। छान असा आता ग्रेव्ही शिजलेली आहे। तर आता याच्यामध्ये पनीर टाकून घेतलं, थोडी कोथिंबीर टाकली, त्यानंतर थोडंसं धना पावडर, गरम मसाला, थोडंसं तिखट कमी वाटत होतं म्हणून लाल मसाला अजून वरून थोडासा टाकून घेतला, त्यानंतर मीठ टाकलं आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर ते 5 ते 10 मिनिट छान शिजू द्यायचं अजून। आणि मस्त शिजल्यानंतर गरमागरम तुम्ही चपाती, पराठा किंवा पाव यासोबत खाऊ शकता। एकदम छान चव लागत होती। अशा प्रकारची रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। आणि मी पहिल्यांदाच खाल्ली या पद्धतीची, नाही तर मी नॉर्मल फक्त कांदा टमाटर टाकून बनवते आणि ध्रुवला सुद्धा खूप ही आवडली। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। धन्यवाद।